तर काल पीएचडी संदर्भात अजित पवारांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आणि वक्तव्यानंतर राज्यभरात आंदोलनं पाहायला मिळते आहेत आणि याच संदर्भात छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आंदोलनाला सुरुवात झाली आहे। सचिन बडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सचिन, राज्यभरात आंदोलन होत आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांचं म्हणणं नेमकं काय आहे? अक्षरशः आपण पाहताय की राज्यभरामध्ये आंदोलन सुरू झालेले आहेत आणि विद्यार्थ्यांनी जी आहे ती नाराजी व्यक्त केलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा हे आंदोलन पेटल्याचं पाहायला मिळते। काय सांगाल तुम्ही? या ठिकाणी घोषणाबाजी केलेली आहे आणि फोटो देखील उपमुख्यमंत्र्यांचे पायदळी तुडवलेत, काय सांगताय? आमच्या भावना पायदळी तुडवण्याचं काम या राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री शरद पवार यांनी केलेलं आहे। त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांना पायाखाली घेऊन निषेध केलेला आहे। पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जर अशा नीच पद्धतीनं किंवा हेटाळणी करणारं वक्तव्य या देशाचा, या राज्यातला एक जबाबदार अर्थमंत्री करत असेल तर त्या अतिशय चुकीचं आहे। आमचं म्हणणं आहे, मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याएवढं पीएचडीचा वायबा सोपा नसतो। प्रचंड कष्ट करावं लागतं, त्याग करावा लागतो, ती पूर्ण प्रोसेस पूर्ण करावी लागते, तेव्हा कुठेतरी पीएचडीला येतं पीएचडी पूर्ण करता येते। पण जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांच्या भावना दुखावणं आपल्याला काही द्यायचं नाही। आपलं एकदम मस्त चालू आहे, अशा पद्धतीच्या आविर्भावामध्ये अजित पवार आहेत। त्यांचा निषेध म्हणून आम्ही विद्यापीठामध्ये सगळे विद्यार्थी संघटना, विद्यार्थी आणि संशोधक, प्राध्यापक या ठिकाणी निषेध करत आहोत। तुम्ही हा फोटो धरला हातामध्ये, नेमकं काय सांगायचं काय? म्हणजे अजित पवारांना आम्हाला एवढंच सांगायचंय की रातोरात पक्ष बदलणं इतकं, धरणात मुरण्या इतकं पीएचडी सोपी गोष्ट नाही। पीएचडी 5 वर्षाचा कार्यकाळ आहे। पीएचडी मध्ये डीआरसी, एआरसी, त्यानंतरच वायवा, त्यानंतर ग्राउंडचं संशोधन, त्यानंतर रिसर्च गाईड, त्यांना जे मार्गदर्शन करतात त्याच्यामध्ये सुधारणा, या सर्व गोष्टी या 5 वर्षामध्ये येत असतात। काही विद्यार्थ्यांचा यामध्ये खूप काही प्राध्यापक, काही संशोधक गाईड करत असतात। त्यामुळे आपण जे काही पक्षात अक्का बदलत आहोत, त्यामुळे आपल्याला जे काही घरात बसून जे काही देश राज्य चालवणं सोपं वाटतंय, तशी पीएचडी प्रक्रिया सोपी नाही। पीएचडी हा खर्च प्रवास आहे। काय केलं पाहिजे उपमुख्यमंत्र्यांनी सरळ बार्टी, सारथी, महाज्योती या सगळ्यांना सरसकट फेलोशिप मंजूर केली पाहिजे। 2018चे जे काही विद्यार्थ्यांना डेट ऑपरेशनचा मुद्दा आहे, तो मुद्दा ठिकाणी त्यांनी या प्रायचित्त म्हणून या सर्वांना सरसकट फेलोशिप देऊन त्यांनी त्याचं प्रायचित्त करावं। नक्कीच आपण पाहता की फेलोशिप देऊन प्रायश्चित्त करावं अशी मागणी जी आहे ती विद्यार्थ्यांनी केलेली आहे। मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पायतानाला या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांचे फोटो जे आहेत ते चिटकवलेले आहेत। अक्षराजी, नक्कीच सचिन, त्यामुळे पीएचडी करून विद्यार्थी काय दिवे लावणार असं वक्तव्य काल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं होतं आणि त्यानंतर आता विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। धन्यवाद सचिन दिलेल्या माहिती संदर्भात। आणि लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।